प्रभाग क्रमांक 4 ला स्वच्छ भारत पुरस्कार नुकताच देण्यात आला, पण खरंच प्रभाग क्रमांक 4 हा स्वच्छ आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे। सेलू प्रतिनिधी। सेलू येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगर परिषदचे विकास कामे रखडली आहेत। या प्रभागात गुलमोहर कॉलनी, बसीलाल नगर, आयेशा कॉलनी, राजीव गांधी नगर, अजिंठा कॉलनी या ठिकाणी रस्ते, पाणी, नाली तर नाहीच या सुविधासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडे दुर्लक्ष करीत आहे। या प्रभागात गुलमोहर कॉलनी सेलूतील प्रतिष्ठित नागरिकांची कॉलनी आहे, तर या कॉलनीतील नालीचे बांधकाम झाले नाही। नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर सांडपाणी जमा होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईला आमंत्रण मिळत आहे। राजीव गांधी नगर, आयेशा कॉलनी, अजिंठा कॉलनी या भागात रस्ते, वीज, पिण्याचे पाणी आदी कुठल्याही प्रकारची सुविधा नगर परिषदकडून उपलब्ध करून दिलेली नाही। या प्रभागातील नगरसेवक फक्त आश्वासन देत आहे। संपूर्ण परिसर शहराच्या विकासातून कोसो दूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। सरकारी दवाखान्याचा पाठीमागे भर वस्तीत एक विहीर आहे, पण त्या कुठवरही कुठल्याही प्रकारचे सुरक्षा कव्हर नाही। मुके जनावरे पडत आहेत, पण लहान मुले तेथे खेळत असतात। जर कोणी पडले तर जबाबदार कोण? नगराध्यक्ष यांनी जातीने या प्रभागात लक्ष द्यावे अशी मागणी सोमवारी दिनांक 24/12/2018 ला मुख्याधिकारी देवीदास जाधव यांना एका निवेदनाद्वारे सेलू भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष लालू खान यांनी दिली आहे व काम न झाल्यास नाईलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। 21 टीव्ही न्यूज मराठी प्रतिनिधी राम सुरवसे, सेलू। सर, आम्हाला इकडे रोड पण नाही आणि तिकडे तर खंबे पण नाहीत आणि पाण्यामध्ये समजा खूप चिखल हे होतंय, तर बेजारीच आहे आमची। समजा तिकडे येत आम्ही लय कोसाडीमध्ये 10 वर्ष झाले राहतो, पाणी नाही, लाईट नव्हतं। आम्ही आमचे खंबे आणले इकत आणि लावायला लावली। 3 घरांना पैसे देऊन खंबे आणले। 15 वर्ष झालं राहतो, तेव्हा तर कोणीच राहत नव्हतं इथं, काहीच सोय नव्हती आमची। पाणी नाही, पाय जात होते, असे काय माती होती इथं। 10-15 वर्ष झाले आमचं एकलंच घर होतं, मग हे लोक आले। काहीच सोय नाही आमची, अजून पण नाही, पाण्याची नाही ना कशाची नाही। समोर ईर पण आहे, त्याच्यात नाही का डुकर पण पडते, तर कोणी काढायला पण तयार नाही त्याला। लेकरं बाळ खेळते, त्याचं भेव वाटतंय ना, पडायचे राहिले। वार्ड क्रमांक 4 ला नुकताच पुरस्कार मिळालेला आहे, पण आज आपण आहोत या वार्ड क्रमांक 4 मध्ये आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत की इथे जवळपास 300 ते 400 घरं आहेत त्या वार्डामध्ये। शेवटचा गावाचा भाग असल्यामुळे या ठिकाणी आजपर्यंत नगरपालिकेने ना कुठली पाण्याची व्यवस्था इथे झालेली आहे, ना रस्त्याची व्यवस्था झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नालीचा सुद्धा प्रादुर्भाव असल्यामुळे असं लोकांनी नाली रस्त्यावरती खोदून काढलेले आहेत। यामुळे प्रत्येक घरामध्ये जनजीवन हा विस्कळीत होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेच्या अभावी प्रत्येक घरामध्ये लहान मुलांना मृत्यूशी सामना करावा लागत आहे। प्रत्येक घरामध्ये डासाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक घरामधले व्यक्ती हे आजारी सतत पडत असल्यामुळे लोकांना काळजी वाटत आहे की आपल्या प्रकृतीची, की आपले या ठिकाणी कसे होणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एरियामध्ये सगळ्यात मोठी विहीर आहे, ही रस्त्याच्या एकदम कडेला असल्यामुळे या ठिकाणी मुख्य जनावरं, लहान मुलं खेळत असतात। पण ह्या ठिकाणी त्या मुख्य जनावर आत पडले तर काढणार कोण? एका दिवशी जर कोणाचा जीव जर गेला तर याच्याशी कारणीभूत असणार कोण, असा प्रश्न या ठिकाणी